राया तू इथं राहायचं. इथे ही खोली तर मी कधीच पाहिली नव्हती. तशी वेळच नव्हती आलेली. ही आमच्या घराची गेस्ट रूम आहे आणि मला आशा आहे की तू ह्या घरामध्ये गेस्ट म्हणूनच राहशील. यापेक्षा मला वेगळं काहीच नकोय. सासूबाईंच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. पप्पा एक विचारू? बोल ना. तुम्ही मला ही गेस्ट रूम दाखवली म्हणजे तुम्हाला पण यश आलेलं नाही? नाही, मी वीणाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाही. पप्पा मी जर इथे राहिलो ना तर त्यांचं कर्ज फेडणं खूप अवघड जाईल. मला तिथे जाणं गरजेचं आहे. मला कळते ते, पण आता खूप रात्र झाली. आपण उद्या बोलूयात ना. मी हवं तर वीणाला पुन्हा एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. बघूयात तिच्यात काही फरक पडला तर. ठीक आहे. तिथे आई बाबा पण माझी वाट बघत असतील, शिवाय प्रांजलही. तू प्रांजलला सांगितलंयस इथे काय झालं ते? हो सांगितलं. ते ऐकून पार कोलमडून गेली. ती नुसती रडत होती. मला तिच्याशी बोलायला हवं. तू बोल तिच्याशी. चल, गुड नाईट. गुड नाईट. आय एम सॉरी. म्हणजे मला कल्पना आहे की ही रात्र तुझ्यासाठी फारशी चांगली नाहीये. कैद्यासारखं इथं राहणं कोणाला आवडेल, पण तू वीणासाठी नाही माझ्यासाठी इथं राहतोयस असं समज. आणि उद्या सकाळी तू इथून जाशील याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू. हॅलो, बोल राया. काही नाही ग, तुझी काळजी वाटत होती म्हणून फोन केला. अरे मलाच तुझी काळजी वाटते. तू तिथे अडकून पडलायस. काय करणार आता? मगाशी तू बोलता बोलता फोन कट केलास. मी सारखा हॅलो हॅलो म्हणत होतो, पण तू लगेच का फोन कट केलास? सॉरी. प्रांजल तू एक काम कर, सॉरी हा शब्द आहे ना तुझ्या डिक्शनरीतूनच काढून टाक. प्रत्येक वेळेला स्वतःची चूक असल्यासारखं का दाखवतेस तू? अरे मग खरंच आहे ते. चूक माझीच तर आहे ना. सकाळी जेव्हा तू मम्माकडे जातोस म्हणालास तेव्हाच मी तुला नाही म्हणायला हवं होतं. मग इथे कोण येणार होतं? मीच आले असते तिथे. नको, त्यापेक्षा मी इथे आलेलोच बरं आहे. त्यांनी तुला इथे कैदी म्हणून, गॅरंटी म्हणून ठेवलं असतं आणि ते मला बिलकुल चाललं नसतं. प्रांजल, नुसतं रडून काही होणार आहे का? हे बघ, असं रडल्याने ना काही होणार नाही. कधी ना कधी त्यांना मला इथून सोडावंच लागणार आहे. त्या किती दिवस मला इथे थांबवून ठेवणार आहेत? राया, अरे पण किती दिवस? मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. मी पण नाही राहू शकत. तुला माहितीये, याच्यामुळे आपल्या प्रेमामध्ये वाढच होणार आहे. कशी काय? अगं, विरहाने प्रेम वाढतं म्हणतात ना. आपल्या माणसाला भेटण्याची उत्कंठा त्याच्याविषयीचं प्रेम वाढवते. तुला आता या वेळेला असं बोलायला कसं काय सुचतंय रे? कारण मी रडत बसणाऱ्यातला नाहीये. आपण जर एखाद्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं ना तर ती गोष्ट नक्कीच होते. आणि तुझ्यावरच्या प्रेमापोटी मी हा विरह हसत हसत भोगायला तयार आहे. आता हस बघू. आता मला रात्री मस्तपैकी झोप लागेल. यु नो राया, यू आर द बेस्ट हजबंड इन दिस होल वर्ल्ड. खरंच? खरंच. मला ना माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. अरे तुझ्या जागी दुसरा कोण असता तर त्यांनी काय केलं असतं? पण माझ्या जागी दुसरं कोणी नाहीये ना. मी आहे, तुझा नवरा. आय रिअली मिस यू राया. मिस यू टू. बरं चल, आता रडत बसू नकोस, पटकन झोप.
गुड नाईट. गुड नाईट. सासूबाई, अहो माझ्या मुलाला जवळजवळ नजर केंद्रात ठेवलंय हो त्यांनी. मी मी तुमच्या पाया पडते. घर घाण ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. कालिंदी, राया जसा तुझा मुलगा आहे तसा माझा नातूही आहे. त्याला सोडवणं तुला जसं महत्वाचं वाटतंय तसं मलाही वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो त्याच्या सासूरवाडीला आहे तेव्हा तिकडे त्याचे लाडच होत असणार. तेव्हा त्याची काळजी करणं सोडून दे. कमाल आहे तुमची. रायाने घर जावई होण्याला सर्वात जास्त विरोध होता ना तो तुमचा. आणि त्या घराचा प्रश्न आहे तर किती सहज म्हणताय तुम्ही तो त्याच्या सासरवाडीला आहे म्हणून. हे बघ कालिंदी, तुझा राग मी समजू शकते, पण मला रायाचा एकट्याचा विचार करून नाही चालणार. अगं मुकुंद आहे, मनवा आहे, मंग्या आहे, त्यांच्याही भविष्याचा विचार मलाच करायला लागेल ना. आई, तू माझा विचार करू नकोस. उद्या हे घर नसलं ना तरी स्वतःची व्यवस्था करून मी माझा उदरनिर्वाह करू शकतो. म्हणजे हे घर. हे बघ आई, आम्ही कोणीही तशी वेळ येऊ देणार नाही. आम्ही आत्ताही सगळे प्रयत्न करतोच आहोत ना. पण आता परिस्थिती वेगळी आहे म्हणून आपल्याला हे पाऊल उचलावं लागतंय. आई, मी तुला शब्द देतो, आम्ही लवकरात लवकर हे घर सोडू. पण आता रायाला सोडवणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे माधव, एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर जर नाही राहिलं ना तर ह्या कुटुंबाचे क्षणार्धात तुकडे होतील. आणि ह्याला फक्त तू आणि तूच जबाबदार असशील. दादा, अरे कसला विचार करतोय? मला ना कळेनासेच झालंय. मनवाच्या ऍडमिशनच्या वेळेस मी ते पैसे त्यांच्याकडून घेतले, हे बरोबर केलं का चूक केलं? दादा, अरे तू काहीही चूक केलेली नाहीयेस. एक बाप म्हणून तेव्हा जे करायला हवं होतं तेच तू केलंयस. अगदी योग्य केलंयस. पण त्याचे परिणाम आता भोगायला लागतात ना. आणि फक्त मलाच नाही, आपल्याला सगळ्यांना. दादा, हे बघ, तू आता हे सगळे विचार करणं सोडून दे. जे झालं ते झालं रे. आता आपल्या समोर प्रश्न हा आहे की रायाला तिथून लवकरात लवकर कसं सोडवायचं. पण त्यासाठी हे घर गहाण ठेवावं लागतंय, त्याचं काय? दादा, आपण घर गहाण ठेवतो आहोत, विकत नाही आहोत. उद्या पैसे जवळ आले की घर सोडवणं खूप सोपं आहे रे. अहो भाऊजी बोलतात ते बरोबर आहे हो. हे घराचे पेपर्स मी बोलले ह्यांच्याशी, हे पण तयार झाले. तुझ्या ताब्यात घे. आई, अगं एवढ्या लगेच गरज नाहीये. मला ती लोन साठी अप्लाय तर करू दे ना. माझा निर्णय बदलायच्या आत घेते.
बाईसाहेब बाई 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 पांडू, अरे तुला किती वेळा सांगायचं, पहिल्या चहा बरोबर मला बिस्किट द्यायचं, सकाळी सकाळी शुगर वाढते. म्हणूनच साहेबांनी सांगितलंय तुम्हाला बिस्किट नाही द्यायचं. हो का? पगार कोण देत? मी. मग ऐकायचं कोणाचं? माझं. कळलं? जा पटकन बिस्किट घेऊन ये. जी. प्रांजल, एक मिनिट थांब. नाही म्हणजे मी की नाही आधी खिडक्यांचे पडदे बाजूला करते आणि बघते आज सूर्य कुठे उगवलाय. सकाळी सकाळी मम्माची आठवण आली. काय गो, राया इकडे आलाय तर तुझ्या सासरचे लोक तुला त्रास देतात की काय? हा, माझ्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तू राहायला पुन्हा घरी कधी पाठवणार आहेस? अगं हे विचारायला तू इतक्या सकाळी फोन केलास? रायानी तुला सांगितलंय ना बाळा, का त्याच्यावर तुझा विश्वासच नाहीये? मग तू उत्तर द्यायचं का टाळतेस? बाई 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 बाई, मी कशाला टाळू? मला कोणाचीही भीती नाहीये. एकदा का तुझ्या घरच्यांनी मला पैसे दिले की मी रायाला तिकडे पाठवू. अगं हिंदी सिनेमात असतं की नाही, एक हात से दो और दूसरे हात से लो. पण एवढे पैसे? नको ग नको, आता ना रडगाणं सुरू करू नकोस हं सकाळी सकाळी. आम्ही इतके पैसे कुठून उभे करू, हा इतक्या कमी दिवसात कसे आणू, असले आलाप गाण्यापेक्षा ना पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न करा. मम्मा, एक मिनिट, तू ज्याच्यासाठी फोन केला होतास ते काम झालं का? का अजून काही विचारायचंय? नाही. हे बघ प्रांजल, मी तुला नीट सांगते, इथून पुढे ना फोन करून अशी माझी झोपमोड करण्यापेक्षा ना पैसे कसे परत करता येतील त्याच्या मागे लाग जरा. अगं त्या माधवरावांच्या जागी तुझे पप्पा असते ना तर त्यांनी केव्हाच पैसे उभे केले असते. तुम्हा लोकांचं ना हेच चुकतं, सारखं इमोशनल व्हायचं आणि रडायचं. अरे पण पैसे द्यायचे, पैसे कसे उभे करता येतील हे जरा बघा ना. प्रांजल, अगं प्रत्येकाकडे पैसे असतातच. आता तुमचं घर बघ ना, आज त्याची किंमत काही कमी आहे का? पण तुम्ही लोक त्याचा विचारच नाही करणार. शी बाई, हे बघ, तू ना जरा सासरच्यांना ठणकावून विचार, पैसे कसे उभे करणार, कसे पैसे परत करणार. कळलं का तुला? शिरतंय का तुझ्या डोक्यात काही? हे बघ बाळा, आणि ते जर शक्य नसेल ना तर सरळ उठ, बॅग भर आणि इथे ये राहायला. हा, ठेवू फोन. आजी तर घराचे पेपर्स द्यायला कधीच तयार होणार नाही. म्हणजे राया? आता जास्त विचार करू नका. एकदा काय लोनचं काम झालं ना की राया येईल लवकर घरी परत. अहो, कधी जाणार आहात तुम्ही बँकेत? आज आत्ताच, म्हणजे आवरलं की लगेच निघू. हो ना दादा? हो, माझ्या ओळखीचा एक माणूस आहे तिकडे, मी त्यांना फोन केलाय. ते म्हणाले की आजच्याच काम करायचा प्रयत्न करतो. मग लवकर कर म्हणा रे बाबा हे काम. मी प्रांजलला बोलावून आणते, झोपली नसेल ती रात्रभर. बरं बहिणी, वसू आजींना यातलं काही सांगितलंय कोणी? अजून तरी नाही. व्हेरी गुड. सध्या तरी त्यांना कोणी काहीही सांगू नका, कारण त्यांनी टेन्शन घेतल्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. एकदा सगळं व्यवस्थित झालं की मग आपण सांगू त्यांना हवं.
प्रांजल प्रांजल हा? ग काय झालं एवढं दचकायला? नाही काही नाही. रात्रभर झोपली नाहीयेस ना? मला कळतंय का तुझ्या मनात काय चाललं असेल ते. आम्ही सगळे प्रयत्न करतोय ग रायाला सोडवण्यासाठी. लवकरच पैशांची व्यवस्था होईल. अय्यो पण एवढे पैसे. तू नको काळजी करूस. रायाच्या बाबांनी आणि काकांनी हे एवढे पैसे गोळा करण्याचा मार्ग शोधून काढलाय. कुठला? तू चहा प्यायला चल, मग कळेल तुला. नाही नाही, जोपर्यंत राया इथे परत येत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार पिणार नाही. असं नको ग करूस. हे बघ, तू तर आली नाहीस ना, तर मी रायाला फोन करून कंप्लेंट करेन ना तुझी. नाही नाही नको, त्याला फोन नका करू. त्याला काहीच सांगायला नकोय. तो तिथे असून सुद्धा माझीच काळजी करतोय. त्याचं अजून टेन्शन नको वाढवायला. आई माझी खरंच इच्छा नाहीये काही खायची. मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी स्वतःहून बाहेर येईन. नाही, अजिबात चालणार नाही. अगं राया तिकडे घर जावी म्हणून गेलाय का कायमचा राहायला? नाही ना. आपण पैसे दिले की तो परत येणार आहे. मग का दुःख करायचं? चल बघू. नाही नाही, मी काही ऐकणार नाहीये. चल. नाही हो, पण एवढे पैसे आपण कसे देणार आहोत परत? राया बिझनेस मधून थोडे थोडे का होईना पैसे गोळा करत होता. आता तोही तिथे गेलाय. त्यात मम्माने 6 लाख अजून वाढवून सांगितले. ती तर वाटच बघतेय. आपण कधी तिला सांगतोय की आम्हाला पैसे देता येणार नाही आणि कधी एकदा मी रायाला घर जावई करून घेते. नाही, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण ह्याचा अंत कसा होणार हे आता मला स्पष्ट दिसायला लागलं. बरं वाटतं आता? मागायचं ना, आटपलं का तुझं चहा पिणं? हा मग चल, आवर लवकर चल. ए अगं तू उभी काय? बस ना, चहा घे. बस. आणि हो, जरा ह्याच्याकडे नीट लक्ष ठेव. घे चहा घे. काळजी करू नकोस. राया लवकर येईल घरी परत. हं? काय करायचं? हे या घरचे पेपर्स आहेत. हे पेपर्स जर का मम्माला दिले तर मम्मा कदाचित रायाला घरी सोडेल.
नाही, कुणालाही न विचारता जर का हे दिले तर सगळे चिडतील माझ्यावर. पण काय हरकत आहे, पेपर्स पेक्षा राया महत्वाचा आहे ना. आणि तसंही मम्मा ह्या पेपर्सचं काय करणार आहे? नुसते पेपर्स तिच्याकडे ठेवल्याने काहीच फरक पडणार नाही. आणि नाहीतरी बँकेकडून लोन घेण्यापेक्षा हे कधीही चांगलं आहे ना. नाही, आपण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.